मित्रांनो, व्हिडिओचं बॅकग्राऊंड आपण कसे बदलू शकतो विदाउट ग्रीन स्क्रीन. तुम्हाला सुद्धा तुमच्या व्हिडिओच्या मागचे बॅकग्राऊंड जर बदलायचे असेल तर आपण ते एकदम सोप्या पद्धतीने बॅकग्राऊंड बदलू शकतो. तर आज आपण आपल्या व्हिडिओच्या मागचे बॅकग्राऊंड कसे बदलणार त्याबद्दलच मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तुमचा व्हिडिओ कोठे शूट केलेला असो, घरात असो, आउटसाइड असो, कुठेही व्हिडिओ जर शूट केला असेल तर तुमच्या व्हिडिओच्या मागचे बॅकग्राऊंड आपण एकदा चुटकीमध्ये बदलू शकतो. ते कशा प्रकारे बदलू शकतो तर चला आपण बघूया. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओचे बॅकग्राऊंड जर बदली करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला एक प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करावे लागेल की ज्या ॲपचे नाव आहे InShot. तर मित्रांनो, InShot हे ॲप जे आहे प्ले स्टोअरवरून आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या आणि त्याला ओपन करा. ओपन केल्याच्या नंतर 3 ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्यामधले व्हिडिओच्या ऑप्शनवर तुम्ही ते क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, ज्या व्हिडिओचे आपल्याला बॅकग्राऊंड चेंज करायचे आहे त्या व्हिडिओच्या अगोदर आपल्याला एक कुठले तरी जे व्हिडिओच्या मागे बॅकग्राऊंड लावायचे ते बॅकग्राऊंड अगोदर सेव्ह करून घ्यावे लागेल. तुम्ही ॲनिमेशनचे बॅकग्राऊंड घ्या, फोटो लावा किंवा एखादा ॲनिमेशन व्हिडिओ सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे तो बॅकग्राऊंड तुम्ही अगोदर एक डाउनलोड करून घ्या, व्हिडिओ घ्या किंवा ॲनिमेशन फोटो घेतला तरी सुद्धा चालेल. अगोदर बॅकग्राऊंड सिलेक्ट करा आणि त्यावर सिलेक्ट केल्याच्या नंतर ओके करा. ते आपल्या व्हिडिओच्या अगोदर सिलेक्ट त्या ठिकाणी होईल. खाली बरेच त्या ठिकाणी नंतर बरेच त्या ठिकाणी ऑप्शन दिसतील. त्यामधील आपल्याला 16:9 रेशिओचा एक लॉंग व्हिडिओ आपण बनवत आहोत म्हणून 16:9 रेशिओवर क्लिक या ठिकाणी करायचं आपल्याला. खालील ऑप्शन मधून एक आणि खालच्या साईडला भरपूर ऑप्शन दिसतात. स्क्रोल करून बघा, या ठिकाणी PIP वाला ऑप्शनवर क्लिक या ठिकाणी करायचं आहे आणि नंतर ज्या व्हिडिओचे बॅकग्राऊंड चेंज करायचे आहे गॅलरीमध्ये जाऊन तो व्हिडिओ आपण क्लिक करा, म्हणजे त्या ठिकाणी स्क्रीनवर तो व्हिडिओ पाहायला मिळेल आणि त्या व्हिडिओला त्या ठिकाणी फिट करा, ॲडजस्ट करून घ्या आणि खालच्या साईडला भरपूर ऑप्शन आहे. त्या ठिकाणी कट आउटवर क्लिक करा. कट आउटच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर व्हिडिओच्या डाव्या बाजूला बघा, आपल्या व्हिडिओचे बॅकग्राऊंड चेंज होत आहे. पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळते. 10%, 20%, 25% अशा प्रकारे हळूहळू 100% झाल्याच्या नंतर आपल्या व्हिडिओच्या मागचे बॅकग्राऊंड पूर्णपणे चेंज होताना पाहायला मिळते. बॅकग्राऊंड रिमूव्ह होते. तर काही ठिकाणी बरोबर बॅकग्राऊंड रिमूव्ह होत नाही मित्रांनो, काही ठिकाणी डॉट डॉट दिसतात, कटकट दिसतात. तर हे आपल्याला जर रिमूव्ह करायचे असेल तर त्या ठिकाणी खाली जाऊन पुन्हा एक क्रोमा ऑप्शन आहे. त्या क्रोमा ऑप्शनवर क्लिक करा. एक गोल सर्कल दिसेल, गोल आपल्या व्हिडिओच्या बाजूला त्या ठिकाणी लावा आणि त्यानंतर खालच्या साईडला एक ॲडजस्टमेंटचा ऑप्शन आहे. ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या मागचे एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने बॅकग्राऊंड चेंज झालेले पाहायला मिळेल. आणि हे मागचे जे आहे बॅकग्राऊंड पुन्हा जर आपल्याला चेंज करायचे असेल तर पुन्हा आपण दुसरे सुद्धा लावू शकतो. तर त्या ठिकाणी दुसरे बॅकग्राऊंड जर लावायचे असेल तर खाली एक ऑप्शन आहे रिप्लेसचं बटन. रिप्लेसचे बटन दाबा, त्यानंतर तुम्ही पुन्हा दुसरे सुद्धा बॅकग्राऊंड त्या ठिकाणी आपण बदलू शकतो. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे बॅकग्राऊंड हे या ठिकाणी बघितलेले आहे. बिना ग्रीन स्क्रीनचे बॅकग्राऊंड एका चुटकीमध्ये आपण कशा प्रकारे बदललेले आहे तेच या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? जर चांगला वाटला असेल, नॉलेजेबल वाटला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.